नमस्कार, मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणत्या तारखेला जमा होणार आहे हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। तर फक्त 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची आपल्याला घोषणा आलेली आहे। ती कोणी घोषणा केलेली आहे आणि पूर्ण यादी सुद्धा आलेली आहे, जी आज सकट आपण सगळे अपडेट जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात। पीएम किसान योजनेचे 15 हप्ते आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत। केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेमध्ये पैसे मिळत नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना 1 डिसेंबर पासून ते 15 जानेवारी 2024 पर्यंत नवीन नोंदणी केवायसी तसे इतर काही कारणास्तव पीएम किसान योजनेचे हप्ते बंद झाले असतील तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी संपूर्ण देशात अभियान राबवण्यात आले आहे। तर अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार अशी चर्चा सुरू होत आहे, परंतु प्रत्यक्षात ही योजना पूर्वीप्रमाणे सुरू आहे। पीएम किसान योजनेचा 16 हप्ता कधी मिळणार याबाबत केंद्र सरकारकडून तारीख जारी केली जाईल। अद्याप केंद्र सरकारकडून 16 हप्त्यात वितरणाची तारीख जाहीर केली नाही। शेतकरी मित्रांनो, 2024 मध्ये लोकसभेच्या आता कधी आचारसंहिता लागू होऊ शकते। 15 फेब्रुवारीच्या आधी पीएम किसान योजनेचा 16 हप्ता मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। योजनेतून बोगस लाभार्थी वगळण्यासाठी केवायसी तसे आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे। अटीमुळे या योजनेतून बोगस लाभार्थी तसे मयत लाभार्थी वगळले आहेत। पीएम किसान योजनेची केवायसी पूर्ण असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 16 हप्ता मिळेल, अन्यथा मिळणार नाही।